माझे मित्र सर्व आणि सन्माननीय व्यासपीठ, माफ करा कारण वेळ अपुरा आहे. बांधवांनो, आज गेले 15-20 दिवस झालं प्रचाराचा जोर चालू आहे. आज ह्या मेंढे सरकारने किती गोरगरिबाची अशी वाट लावली की जगणं मुश्किल करून टाकलंय. आज तरुणाला नोकऱ्या मिळत नाही. आज ज्या सरकारी नोकऱ्या सुरू झाल्यात त्याच्यामध्ये सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या लागा लागल्यात. जे आरक्षण असो नसो, जरी त्याला आरक्षण जरी असलं तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, जनरल असेल तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अशा नोकऱ्या लागू लागल्यात. त्याच्यामुळे तरुणाचं भवितव्य सर्व अकांतरी आलंय. बांधवांनो, आज रणजितदादांनी सांगितलं की आंबीमध्ये 200 कोटी आणलेत. आता 200 कोटीचा विकास केवढा मोठा झाला पाहिजे. आमच्या गावात बोर्ड लावलाय 16 कोटी. आमच्या गावात प्रत्येक माणसं म्हणतात त्या 16 कोटी कुठे येतो. म्हणलं तुम्ही सांगा कुठे. 1.5 किलोमीटरचा कॉन्क्रीटचा रोड बनवलाय, त्याला 16 कोटी गेले का. असे बदमाश सरकार आहे. बांधवांनो, आज शेतकऱ्याची अशी हालत आहे. इकडे काय म्हणतात, आई भाकर देणार बाप भीक मागू देणार. आज ज्यावेळेस आपलं उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं त्या सोयाबीनला भाव 900-950 रुपये भाव होता. आता सोयाबीनचा भाव काय झालाय 400 रुपये, 3800 रुपये. आणखी खराब आहे म्हणून 3200-3300 रुपये व्यापारी लुटा लागलेत. हा शेतकऱ्याचा खर्च पण निघत नाही, उलट पावसाने ती वाट लावून टाकली सोयाबीनची. असा हा बेटाकट्टीला आलेला शेतकरी बांधव आहे. बांधवांनो, खूप काय बोलायचं आहे. आज आपल्या महाराष्ट्रात आलेल्या 5-6 कंपन्या, मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल हे फायनान्स सेंटर होतं, ज्यामध्ये जगातलं पैसे इथे येणार आणि इथून कुठं वाटप करायचं. ती सेंटर आपल्या मुंबईला येणार होतं. त्याने या मोदी सरकारने शिंदे सरकारने आपलं सेंटर ते गुजरातला हलवलं गेलं. वेदांत आणि फॉक्सन सारख्या मोठ्या कंपन्या ज्यामध्ये 1,00,000-2 लाख तरुणाला नोकऱ्या मिळणार होत्या ते बी गुजरातला हलवलं गेलं. त्याच्यानंतर हे मिलिटरीची अकॅडमी ते बी गुजरातला हलवली गेली. त्याच्यानंतर बल्क ड्रग्स, मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं इन्स्टिट्यूट बनवणार होतं ते बी गुजरातला हलवलं गेलं. टाटा एअरबस म्हणजे विमान बनवायची कंपनी ते आपल्या महाराष्ट्रात येणार तळेगावला, ती बी त्यांनी गुजरातला हलवली गेली. आज हे सर्व हलवताना हे मिंडे सरकार झोपलेलं होतं का. यांनी सर्व काय लक्ष दिलं की आमच्या महाराष्ट्रात एवढा मोठा तरुण वर्ग आहे. तुम्हाला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिकलेली मुलं आपल्या ह्या धाराशिव जिल्ह्यात आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त शिकलेली मुलं महाराष्ट्रात आहेत. ग्रॅज्युएट झालेली मुलं, हा सर्वात बेकार मुलं ज्याला नोकरी धंदा नाहीत ते आपल्या धाराशिव जिल्ह्यात आहेत. 35 वर्ष झाले त्याला शिकून झाले, त्याला लग्न होईना गेले, त्याला कुणी पोरगी देना गेले. अशा आज आपल्या तरुणाची अवस्था आहे. आज शेतकऱ्याचं काय, पाऊस पडत अफाट पाऊस पडतो, वाट लावून टाकतो पिकाची. नाही पाऊस पडला तर एक थेंब पण पाऊस पडत नाही. पण एक लक्षात ठेवा, येत्या 2 वर्षामध्ये राहुल भैया तर मला वाटतं आमदार मंत्री होणारच आहे. ते एका 2 वर्षामध्ये उजनीचं पाणी आपल्या ह्या मायभूमीवर येणार आहे. त्याच्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होतं त्यावेळेस त्याला भरीव निधी दिला होता. पण ज्यावेळेस शिंदे सरकार आलं त्यावेळेस त्याचा निधी कट करून टाकला. आणि ते काय म्हणते, ते आपले तानाजी सावंत पालकमंत्री, माननीय पालकमंत्री 1 किलोमीटर बोगदा राहिला. अहो, आमच्या मुंबई बाळासाहेब ठाकरेंनी 27 बोगले पुण्यावरून मुंबईला 27 बोगदे खांदले. त्यांनी 1-1 किलोमीटरचे बोगदे 1 वर्षात खांदून टाकले. आता कोस्टल रोड बनवला 11 किलोमीटरचा. 1 वर्षात कोस्टल रोडचा बोगदा तयार केला आणि 1 किलोमीटरचा उजनीचा बोगदा 5 वर्षात तयार होत नाही का. त्यामध्ये नाचाले ना अंगण वाकडं. ते आता आमच्या कारखान्याच्या मागे लागले.
नरशे कारखाना, नरशे कारखाना त्याला माफ करणार नाही. नरशे पोट फाडत असतो, त्यांना माफ करणार नाही. त्याने जरी डोळा टाकला पण त्याची तिथं समाप्ती होणार आहे लवकरात लवकर. आज बांधवानो, ज्यावेळेस करोना झाला, शेजारची बाई चिपटभर पीठ पण उष्ण देत नव्हती. मुंबईहून आलेले कुणी जर मुंबईहून आलेले जर कुणी आले तर देवळात किंवा मारुतीच्या किंवा शाळेमध्ये मुक्काम करायचे, पुन्हा गावात घ्यायचे. त्यावेळेस खायची फिकर होती. तुमच्या गावात कुणी पैसे द्यायचं घ्यायचं पण बंद झालं होतं. मग खायचं कसं, जगायचं कसं, गोरगरिबाने जगायचं कसं, जे हातावरती पोट आहे त्यांनी जगायचं कसं. त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेने 11 करोड लोकांना शिवभोजनची व्यवस्था केली. 11 करोड लोकांना. आणि त्यात 11 करोड शिवभोजन थाळीच्या माध्यमातून या गोरगरिबाच्या दुष्काळ करोनाच्या काळामध्ये पोटाची व्यवस्था करून राहिलं, अन्नधान्य पुरवलं, भोजन उपलब्ध करून दिलं. ह्याची नोंद ग्रीनिज बुकमध्ये घेतली, ह्याची नोंद इंटरनॅशनल सोशल मीडियामध्ये घेतली, ह्याची नोंद अमेरिकेच्या पेपरमध्ये घेतली. आणि तिथं सांगितलं की या भारतात कोरोनाचा हाहाकार झालेला आहे, तिथं हा उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 नंबरचा मुख्यमंत्री आहे. त्यांनी जाहीर केलं, ह्यांनी जाहीर केलेलं नाही. कारण ह्यांना जर जाहीर केलं असलं त्यांच्या पोटात आळ्या उठल्या असत्या. त्यांनी केंद्र सरकारच्या कॅग म्हणून एक संस्था आहे, त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अवॉर्ड दिला की ह्यांनी जी कोरोना काळामध्ये जी व्यवस्था केली, जी पैसे खर्च केले, ती योग्य ठिकाणी केली म्हणून त्यांची प्रशंसा केली. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना बक्षीस दिलं, अवॉर्ड दिला. असा मुख्यमंत्रीपणा होणे नाही. आता तर काय भ्रष्टाचार, तू किती खातो मी किती, 50 खोके, 50 कोटी एकदम ओके. काय डोंगर, काय झाडे मारा लागलेत. आता पोट सुटलं एवढं मोठं. बांधवानो, आज सावंत साहेबांनी पुण्याच्या ऑफिसमध्ये मला एक शब्द दिला होता. ज्यावेळी त्यांना आमदारकी द्यायची होती ना, मी विरोध केला. फक्त मी शंकरराव बोरकरने त्यांना विरोध केला होता. त्यावेळेस उद्धव साहेब बोलले तुम्ही दोघं ठरवा कोणाला आमदारकी घ्यायची येते. त्यावेळेस त्यांनी मला पुण्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. मी पुण्याच्या ऑफिसमध्ये, त्यांचे छोटंसं ऑफिस होतं, मोठ्या ऑफिसला मला माहित नाही, गेलो होतो. तर मला ज्यूस मागितला. त्यांना विचारा, हे तर त्यांचे कोणी भक्त असतील ना त्यांना विचारा, सत्य घटना आहे. त्या ज्यूस हातात घेतला होता आणि त्यांनी सांगितलं बोरकर तात्या मी तुम्हाला आमदार केलं किंवा खासदारकीचं तिकीट दिली. त्यावेळेस ते संपर्क प्रमुख होते. ह्या ज्यूसच्या ह्या अमृतच्या शपथ घेऊन सांगतो, हे कसले गद्दार लोक, ह्यांच्यावर काय शब्द काय विश्वास ठेवा. ज्या उद्धव साहेबांनी त्याला पालकमंत्री केलं, आपलं आरोग्यमंत्री केलं, त्यांना त्यांचं सरकार पाडण्यासाठी 150 मिटिंगा घेतल्या. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तिथं खाल्लं तिथं तुम्ही थुकता. ही तुमची हिंदू संस्कृती. म्हणता आमचं हिंदू हो, आमच्या हृदयात हिंदू आहे. आमचं असं नाही की मुंह में राम बगल में छुरी नाही, जे आहे ते सत्य आहे. बाळासाहेब सांगायचे आमचं हिंदू जानवे आणि शेंडीचं नाही आहे, आमचं हिंदू घंटेचं नाही आहे, आमचं हिंदू सर्वसामान्य जनतेचा आहे. मग त्या जात आणि पात विचारली जात नाही. एकच पक्ष आहे शिवसेना, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या जातीचे आहात हे विचारलं जात नाही. मला गेल्या वेळेस आमदारकीचं तिकीट दिलं होतं, थोड्या मताने पडलो. रणजित दादा थोड्या मताने पडलो, तुमच्या परांड्याने धोका दिला. परांड्याने दादा तुम्ही परांड्याकडे बघा, आम्ही इकडे भूम परांड्यामध्ये आम्ही 100% राहुल भैयाला मतदान करणार आहे. परांडा फक्त तुम्ही हँडल करा, बाकी आम्ही बघू इकडे. थोड्या मताने पडलो. मला त्याला काय नाही. आता पण आम्ही उमेदवारी कोण होते, आम्ही 3 उमेदवार होतो. मी होतो, राहुल भैया होते आणि रणजित पाटील. रणजित पाटील तर नंतर आले, कारण आमदार ज्ञानेश्वर तात्या वारल्यामुळे त्यांची सहानुभूती लाट आली, ते नंतर आले. आमच्यात ठरलं होतं कोणीतरी एक नक्की होणार. बाळासाहेब उद्धव साहेबांनी सांगितलं बोरकर तात्या तुम्हाला तर तिकीट देऊ, पण जर शरद पवारने हट्ट धरला तर तिकीट तुम्हाला मिळणार नाही. आम्ही म्हणलं साहेब तुमचा आदेश. आम्ही गद्दार नाही, आम्ही आदेश पाळणारे लोक आहेत. आम्ही कधी आयुष्यात गद्दारी केली नाही, करणारेही नाही.
तिकीट नाही मिळालं आम्हाला, पण आम्ही सतत गेले 20 दिवस झाला प्रचार करतो. माझा मुलगा मुंबईत प्रचार करतो, मी इकडे करतो, मुंबईत पण करतो. बांधून मी कट्टर शिवसैनिक आहे. मला ह्या कुणाची गद्दारीची मला छाया पडू नये. हे भगवद्गीतेत चांगला श्लोक आहे, यदा चरित्र श्रेष्ठत्व देवेतर जनहा यत्न प्रमाण करोते लोकस्ते तनुवर्तते. तुम्ही जर चांगल्या माणसाच्या संगतीला राहाल तर चांगले गुण याल. राहुल भैया सारखा चांगला माणूस तुम्हाला भेटतोय, एक प्रामाणिक माणूस आहे, हे निष्पाप माणूस आहे. ह्या माणसाला तुम्हाला आता मतदान करावं लागल. कारण जर तुम्हाला तुमच्या मुलाचं भवितव्य घडवायचं असेल, कारण परवा आघाडीचा आज अजेंडा निघलेला आहे. प्रत्येक तरुणाला 4,000 रुपये भत्ता मिळणार आहे. बांधवांनो, तरुणांनो, तुमचा बेकारी भत्ता, जे शिकलेले तरुण त्यांना तुम्हाला 4,000 मिळणार आहे. माननीय शरदचंद्रजी पवार आणि उद्धव साहेबांनी, राहुल गांधींनी अजेंडा काढलेला आहे. प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला ती 1,500 रुपये देणार हो. आम्ही 3,000 रुपये द्यायचं आघाडी सरकारने ठरवलेले आणि तुम्हाला 3,000 मिळणार. शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंत कर्ज मुक्त होणार. या उद्धव साहेबाचा शब्द आहे आणि तो पाळला म्हणजे पाळला जाणारच. तुमच्यासारखं इकडं बोलायचं इकडं सोडून द्यायचं नाहीये. त्या गांडुळासारखी आमची अवलाद नाहीये. आम्ही बोलतो तेच करतो. तुमच्या माहितीसह सांगतो बांधवांनो, आज आपल्या देशामध्ये हा महाराष्ट्र 1 नंबरचा राज्य होता. आज 11व्या नंबरला गेला. आर्थिक परिस्थिती 11व्या नंबरला आहे. आपला फायनान्शियल स्टेटस 11व्या नंबरला आहे. आज मुंबईतून जवळजवळ 3 लाख कोटी रुपये टॅक्स केला जातो, इन्कम टॅक्स. तरी मुंबईला 25,000 कोटी द्यायची दानत ह्या मोदीचे नाहीये. कारण मराठी माणसाची गाळप त्याला हे करायचे, त्याला बर्बाद करायचंय. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे काळा टोपीचा एक होता बघा राज्यपाल, काळा टोपीचा कोश्यारी, बरोबर आहे, नाव बी कपटीच होतं, कपाटी कोश्यारी. त्यांनी काय केलं तर माहितीये का? त्यांनी काय एक मुंबईच्या भाषणात काय म्हणलं होता, जर आमच्या ह्या मुंबईतून मराठी आपल्या मारवाडी आणि गुजराती जर काढले ना, मराठी भिकारी होईल. अरे वा, तुझ्यासारखा नालायक माणूस कोणी नाही भेटला. असे शब्द तुम्ही वापरावेत का? मराठी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचे अवलाद आहे. आम्ही कधी भिकारी होत नाही, तुम्हाला भिकारी करू. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला केला होता, त्यांच्या पोटासाठी नाही, रयतेसाठी हल्ला केला होता. हे लक्षात नाही. त्याला छत्रपतीचं नाव पण माहित नाही. त्याला तुम्हाला मराठ्यांनी कशी लढाई केली त्याला माहित नाही हो. मराठ्यांनी लढतं कसं सांगणं त्याला माहित नाही. या भागात तुमच्या ईटमध्ये परिसरामध्ये माळी आणि धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला ह्या मेंढे सरकारची बेगडी माया तुम्हाला सांगतो. गेल्या 140वी जयंती सावरकरांची जयंती दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये सादर करायची होती. तिथे 2 पुतळे होते, राजमाता अहिल्याबाई होळकरांचा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचे पुतळे होते. त्या सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी ते आडवे होत होते. त्यांना मंडप लावता येत नव्हता, म्हणून ते दोन्ही पुतळे काढले आणि एका रूम मध्ये ठेवले आणि तिथे त्यांनी जयंती केली. ती मोदीला येऊन जयंती केली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अहिल्याबाई होळकर ज्याने बाकी हिंदुस्थान मध्ये जेवढे मंदिरं बांधले, मग त्र्यंबकेश्वर मंदिर असू द्या, काशीचा होळकर घाट असू द्या, नाही तर अनेक कोटी मंदिर असू द्या, अशी राजमाताचा तुम्ही पुतळा काढता. सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेने पहिली शाळा मुलीसाठी पुण्यामध्ये स्थापन केली. त्या क्रांतीज्योतीचा तुम्ही पुतळा काढता. तुम्हाला थोडी तरी पाहिजे, थोडी तरी. बांधवांनो, एवढं बरंच काय बोलायचंय. मी आता काय जास्त बोलत नाही, पण हे सर्व आज मग आमदार खासदार साहेब बोलले आपल्या सोयाबीनचा भाव झालाय. गुजरातचा कांदा एक्सपोर्ट होतो. गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टची परमिशन दिली जाते, पण महाराष्ट्राच्या कांद्याला एक्सपोर्टची परमिशन दिली नाही. हे कुठला कायदा? म्हणजे आमचं बाळ लोकांचं कार्ट, अशी चाल ह्यांची चाललेली आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो बांधवांनो, की तुम्ही येत्या ह्या 20 तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सांगतो, राहुल भैयाच्या विरोधात मी आमदारकी लढवलेलो होतो. थोड्या मताने पडलो.
ते बी परांड्याने धोका दिला होता. थोड्या एक सर्कलनेच थोड्या मताने पडलो. ज्यावेळेस भैयाचा कारखाना सुरू व्हायचा ना, हा बाणगंगा, त्यावेळेस त्यांच्या मशीनचा काहीतरी घोटाळा झाला होता. भैयाचा फोन आला, मला भेटले पण म्हणले तात्या माझ्या मशीनचा घोटाळा झाला, काय करावं. गेले 2-4 महिने झाले ताप झालाय, कारखाना चलत नव्हता. तर मी माझे इंजिनियर पाठवले, माझी मशीन तिथं पाठवली, टर्बाईनचा गेअर पाठवला आणि कारखाना सुरू झाला. पहिलं साखरेचं पोतं काढलं आणि त्या साखरेत चिमूटभर साखर बाप्पाच्या नावाने तिने बाप्पाच्या फोटो पुढे दिले. मला फोन केला, राहुल भाई तात्या तुमच्यामुळे माझ्या बाप्पाचं स्वप्न साकार झालं. दुश्मन असावा पण दिलदार असावा, मित्र असावा पण गद्दार नसावा. हे गद्दार मित्र तुम्हाला काय चालणार आहे. शिवसेना फोडण्यासाठी 150 मिटिंगा घेतल्या, तुम्हाला लाज वाटत नाही. शिवसेना फोडतं, शिवसेना कधी संपणार नाही. तुम्ही संपणार पण शिवसेना संपणार नाही. त्यांची भाषा काय हो, मगरुरी भाषा. मुंबईत परवा एक भिकारी पोलिसांनी पकडला. भिकारी शिंगणाला उभा राहता, ओ बाबा पैसा दे. त्याच्याकडे किती 108 कोटीची संपत्ती होती, 108 कोटी. आणि 8 पोती चिल्लरची होती, 8 कोटी चिल्लर एवढी पोती होती. पोत्याने भरले चिल्लर. ती पोलिस पैसे मोजून त्याच्या तोंडाचा फेस आला. अरे भिकारी पण करोडपती, तुम्ही कशाला स्वतःच सावंत साहेब स्वतःला करोडपती समजता हो. तुमची जेवढी प्रॉपर्टी का नाही, ह्या ईदच्या सभेच्या चौकात घेऊन यावं कागद. मी माझ्या प्रॉपर्टीची कागद घेऊन येतो. तुमच्यापेक्षा 1 कोटीची नाजा इथेच तुमच्या टांगा खालून जातो. कशाला गप्पा मारता हो. उगम मिशनात तूप लावायचं आणि फिरायचं. मला आम्ही प्रायव्हेट रोड बनवले, तुमच्या बापाने बनवले का हो. तिकडे लूट केली. रोहित भाईने काय त्या आरोप केला, 3000 कोटी रुपये त्याने त्या दवाखान्यात मारले. मग त्यात तुम्ही 1000 कोटीचा रोड बनले का, मेहरबानी केली का हो. कुठे तुम्ही तूप विकलं होतं. असेच मारलेले पैसे असे. बांधवांनो जास्त काय बोलत नाही, पण एक जाता जाता एक करतो. आणि इथं गॅसचा काय भाव आहे, 1100 रुपये भाव. म्हणजे पाकिस्तानात तुच्छ समजतात का नाही ते. पाकिस्तानमध्ये गॅसची सिलेंडरचा भाव काय, 385 रुपये. तिथं 385 ला गॅस मिळतो. आणि भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 1100 रुपयाला गॅस मिळतो. म्हणजे तुम्ही मोठे का पाकिस्तान मोठे हो. म्हणजे करता येणार नाचायला ना अंगण वाकडा असल्यासारखा त्यांचा धंदा चालू झाला. बांधवानो त्यांचं फक्त स्वतःच्या पोळीवर तूप पडायचे. अहो ते कोणतं त्याचा आमदार होता ना, काय झाडे शहाजी बापू, त्याला दुगडं घेता येत नव्हतं बायकोला. आणि जेव्हा 50 कोटी मिळाले तेव्हा तिने साडी घेतली. मग मला साडी घेतली, ती त्याच्याच भासणं ते आम्हाला काय माहित आहे. मला पैठणी साडी घेतली, म्हणजे कुठून आले पैसे, 50 खोके एकदम ओके. अरे कसले राहा तुम्ही. शिवसेनेला फोडायला, पक्ष फोडायला. इकडे आज तुमचे पालकमंत्री तुम्ही सुशिक्षित आहात, डॉक्टर आहात, प्राध्यापक आहात, एका शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहात. तुमची भाषा काय हो. आमच्या वाशीला आले होते भाषण करताना, तिथे काय म्हणले, एकाने विचारलं तुम्ही इकडे येतच नाहीत. म्हणजे इकडे कशाला तुझा मुका घ्यायला येऊ का म्हणते. अरे काय तुमची भाषा. त्या परांड्याला भाषण केलं, मी भिकारी होणार नाही, महाराष्ट्राला भिकारी करेन. अरे वा, आमच्या भिकाऱ्याकडे पैसे होते, तुमच्याकडे काय तो. तुमची भाषा. आता परवा ते अजित पवार साहेबाला बरले, मांडीला मांडून कॅबिनेट मध्ये बसून बाहेर आल्यावर वा नाक पुसतो. अरे काय तुमची भाषा. तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही प्राध्यापक आहात का, एका शिक्षण संस्थेचे सुसंस्कृत असे तुम्ही चेअरमन आहात का, त्याच्यावर शंका येते. बांधवानो असो काही असो, मी काय जास्त वेळ घेत नाही, पण जाता जाता एकच सांगतो. बांधवानो येत्या 20 तारखेला आता आमची आघाडी कृषी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, राहुलजी गांधी यांनी तिघांनी मिळून ह्यांचा काटा काढायचा ठरलाय. आणि ज्यावेळेस पवार साहेब एखादा बाण टाकतात, तो बाण कधी महागारी येत नाही, तो बरोबर नेमका बसतो. म्हणून तुम्हाला सांगतो की येत्या 20 तारखेला 20 तारखेला राहुल भैयाच्या 4 नंबरला शिक्का, 1 2 3, 4थ्या नंबरला हात तुतारी माणूस आहे, वाजव तुतारी. असा
तुतारीचा माणूस तिथं देशे त्याच्यावर शिक्का मारा आणि बहुमताने निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.